हात जोडून नमस्कार प्रत्येकाला मान की मला टाकून कोण पळाला नाही. कित्येकांना आज प्रश्न पडला की त्या रात्री नेमकं काय झालं होतं आणि रवी इंगवलेंचा रोल त्याच्यामध्ये नेमका काय होता. आणि त्या रात्री जो प्रकार एक गलिच्छ प्रकार करण्याचा प्रयत्न केला एका चांगल्या परिवारातल्या एका व्यक्तीनं. शिक्षा काय, रवी इंगोले मोठा व्हायला हीच शिक्षा. होतकरू घरातलं पोरग एक्सपायर झाले, बळी गेला. तिला किती वाजताही फोन करा, फोन उचलतो. आवडती अभिनेत्री मी विचारायचं विसरलो, ती कोण आहे? नाही, यासाठी विष पिणारे अभिनेत्री कुठे भेटेल का? पण बालपणीच्या रवी किरण इंगवले कसे होते? माझ्या संपर्कात आलेला माणूस पुन्हा मला सोडून जात. आणि तुम्ही माहिती घेऊन बघा, मी म्हणतोय म्हणून नाही तर 4 टर्म मला जनता निवडून दिले. मटणाचं दुकान आहे, त्याच्या शेजारी खुर्ची टाकून बसलेले दिसतात. उत्तरचे आमदार की शिवसैनिक कोल्हापूरचे? घरची गरीब होती, दारिद्र्य होतं. 18-20 दारिद्र्य आमचं इंगोलीपर्यंत. नमस्कार, मी राहुल सडोलीकर. डिजिटल कोल्हापूरमध्ये मी तुमच्या सोबत आलेलो आहे एका अनोख्या व्यक्तिमत्वाला घेऊन. माणसाचं व्यक्तिमत्व हे बऱ्याचदा रहस्यमयी असतं आणि त्या रहस्यांचा उलगडा करण्यासाठी कित्येकांची कसोशीनं प्रयत्न सुरू असतात, परंतु ते रहस्य काही उलगडत नाही. असंच एक रहस्यमयी आणि चांगलं असं समजलं जाणारं एक धडाडीचं डॅशिंग व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे आणि ते म्हणजे कोल्हापूरचे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते रवी किरण इंगवले. साहेब नमस्कार. रवी किरण इंगवले म्हणून की रवी साहेब म्हणून की इंगवले साहेब म्हणून, काय म्हणायचं तुम्हाला? रवी इंगवले म्हणा. रवी इंगवले म्हणायचं. इतका मैत्रभाव आहे तुमच्यामध्ये की तुम्ही साहेब तुम्हाला म्हणावंच नाही वाटत कुणाला, की तुमची इच्छा नसते काय? आता मी त्यांना हाक मारलेली कधीही चांगली हो. साहेब म्हणण्यात परखेपणा आहे. रवी इंगवले म्हणण्यात आपुलकी आहे, प्रेम आहे, चांगल्या भावना आहेत. रवी इंगवले म्हणूनच लोकांनी तुमच्याकडे बघावं असं वाटतं प्रामाणिकपणे. लोक साहेब म्हणतात कित्येक. का एक आदर बाळगतात हो. आदर बाळगणे आपलं कामच असतं, पण आपुलकीनं हाक मारल्यानंतर आपुलकी वाढते, यासाठी मी म्हणतो. रवी किरण इंगवलेंचं शिक्षण किती झालंय? मी BSc ग्रॅज्युएशन केमिस्ट्री. केमिस्ट्री विषय तुमचा आहे? रसायनशास्त्र? हा, रसायनशास्त्र. अच्छा. LLB 1-2 वर्ष केली. हे असं माझं शिक्षण. रवी इंगवलेंचं कॉलेज कुठलं? माझं गोखले कॉलेज ग्रॅज्युएशन. LLB शहाजी लॉ कॉलेजला केलं. LLB पूर्ण केलं नाही, पण LLB तुम्ही ऍडमिशन घेतलं होतं? मी JS होतो तिथला. काय बोलताय? तुम्ही LLB केलेलं आहे? LLB पूर्ण केलं. पूर्ण नाही केलं पण अभ्यासक्रमाला अभ्यास केलेला आहे? केलं. वर्ष 1.25 वर्ष त्या कॉलेजला होतो. 1 वर्ष JS म्हणून काम केलं शहाजी कॉलेजमध्ये. हो. मला वाटतं माझ्या नंतरच्या बॅचला, म्हणजे 1 वर्ष झाल्यानंतरच्या बॅचला मधुरी महाराजे आल्या. अच्छा. त्या JS झाल्या त्यानंतर. ओके, म्हणजे त्या तुम्हाला ज्युनियर आहेत? हा, 1 वर्षाने ज्युनियर. अच्छा बरोबर. अच्छा, म्हणजे शहाजी लॉ कॉलेजने हे 2 राजकीय व्यक्तिमत्व घडवलेले आहेत कोल्हापूरचे, भरपूर असं म्हणता येईल ना. आम्हीच दोघे नाही, भरपूर लोक तिथून कोण जज झाली, कोण चांगली वकील झाली, चांगली प्रोफेसर झाली. नाही, पण राजकीय व्यक्तिमत्वाबद्दल म्हटलं मी की 2 राजकीय व्यक्तिमत्व कोल्हापूरला त्या कॉलेजने दिली. 2 तरी आहेत. 2 तरी आहेत. ओके. रवी इंगवलेंचा स्वभाव तापट आहे, उग्र आहे असं लोक म्हणतात. मलाही कित्येक जण बोललेत की जपून जरा. म्हटलं का? नाही, जरा जपून, जरा तापट आहेत. काय आहेत रवी इंगवले, काय आहेत? मला तसं वाटलं नाही, पण तुमचं काय मत आहे की लोकांच्या या प्रतिक्रिया आहेत तुमच्याबद्दल? ह्याबद्दल मी फारसं काय बोलू शकत नाही, पण इतका अगदी प्रामाणिकपणे आणि ओव्हर कॉन्फिडन्स न सांगतो की माझ्या संपर्कात आलेला माणूस पुन्हा मला सोडून जात नाही. मग माझा स्वभाव कसा आहे ह्याचं इमॅजिन तुम्हीच करा. मी सांगण्यापेक्षा, मी माझी आरती ओळखून घेण्यापेक्षा, जर स्वभाव चुकीचा असता तर 4 टर्म मला जनता निवडून दिले ना. 4 टर्म रवी किरण इंगवले नगरसेवक आहेत कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये. मला वाटते सभापती पण होते, उपमहापौर होते. मग असं असतं, तापट असतो किंवा समोरच्याचं ऐकून घेण्याची क्षमता नसती किंवा ऐकूनच घेऊ नये, असा जर स्वभाव असता तर माणसं कोण हाक मारणार आम्हाला? घमेंडखोर आहे म्हणणारी. रवी इंगवले हा फार घमेंडखोर माणूस आहे, त्याच्याकडे कोणी जाऊ नका, अशी परिस्थिती निर्माण झाली. पण मला असं जाणवत पण नाही, कारण मी टी-शर्ट ट्रॅकसूटवर असतोय, कित्येकदा बघितलंय, स्टारच्या ड्रेसवर असतोय आणि फॉर्मल मध्ये असतोय. कुठेही उभारतोय, कोणाबरोबरही बोलतोय, कुठला एरिया आहे, कुठं बसावं, आपण काय करावं याचं काही डोक्यात भान नसते. एकच
समोर आलेला माणूस जर आपल्याकडे काम घेऊन आला असेल त्याचं ऐकण्याने काम करा. बरोबर. म्हणजे लोकांच्यात रवी इंगवलेंना राहायला आवडतं 100%. आणि लोकांनाही रवी इंगवले आवडतात. लोक नसतील तर जन्माला कोणी येतं किड्या मुंग्यांच्या सारखं जगण्यापेक्षा किती वर्ष जगलास ह्याच्यापेक्षा कसा जगलास हे फार महत्वाचं हे मत. फार महत्वाचं वाक्य आहे. किती वर्ष जगलास हे महत्वाचं नाहीये, कसा जगलास हे फार महत्वाचं आहे. मी पुढच्या प्रश्नाकडे जातो. मला सांगा की व्यक्तिगत आयुष्यामध्ये रवी इंगवलेंना कुठली गोष्ट जास्त आवडते की यात राजकारणात तुम्ही असतात सक्रिय, सतत तुमच्या भोवती लोकांचा गराडा असतो, लोक कामं घेऊन आलेले असतात. मी कित्येकदा बघितलंय की तुमच्याकडे लोक कामं घेऊन आलेले आहेत. पण या सगळ्यातनं लांब जाऊन रवी इंगवलेंना काय आवडते? काय फिल्म बघायला आवडते कुटुंबासोबत? 2 मुली आहेत तुम्हाला की कुटुंबासोबत जाऊया आज फिल्म बघूया, काय कसा घालवतात? राहुलजी मी महिन्यातून 1-2 महिन्यातून एक तरी पिक्चर बघतो. ओके. टॉकीजला जाऊन. चित्रपटाची आवड आहे. पिक्चर चांगला आहे का विथ फॅमिली बघण्यासारखं आहे का याची माहिती घ्यायची आणि तिथं जायचं. ओके. पण बघतो. आणि टीव्हीचा भरपूर नाद आहे. घरात गेल्या गेल्या जेवताना पण टीव्ही पाहिजे, झोपताना पण टीव्ही पाहिजे. ओके. टीव्ही बघता? हा. मग त्या बातम्या असो, क्राईम पेट्रोल असो किंवा कोणता तरी ज्यादा सिनेमा हिंदीपेक्षा कन्नड तमिळ फार आवडतात. साऊथचे सिनेमे आवडतात. कळत नाही त्यातलं काय पण आवडत. ओके. बघायला आवडत. बघायला आवडते. एक माणूस किंवा एक हिरो 100 जणांना कसा मार भारी पडतो. आणि आपल्याला ते साऊथचा सिनेमा बघताना आपल्यालाच माहित असते याचा एंड काय. साऊथच्या सिनेमातल्या हिरो मध्ये रवी इंगवले दिसतात का? स्वतः मी त्याच्यात आहे असं वाटतं का? नाही तसं नाही. बोलण्याचं तात्पर्य काय, वेळ जातो त्यांच्या, वेळ जातो. घेण्यासारखं पण असतं. घेण्यासारखं असतं. रवी इंगवलेंचा आवडता हिरो कुठला? आवडता हिरो मिथुन चक्रवर्ती. मिथुन चक्रवर्ती आवडतात आजही? आज इतके सुपरस्टार आले नवीन. काय नाही, कसं आहे, आवड निवड ज्याच्या त्याच्या बरोबर. मिथुन चक्रवर्ती हा क्लासिकल डान्सर, गरिबीतून मोठा झालेला हिरो. गरिबीतून मोठा झाला. चेहरा सरळ नाही, रूप सरळ नाही, रंग सरळ नाही, बरोबर, पण तरीही सुपरस्टार झाला. सुपरस्टार म्हणून त्याने एक काळ गाजवला. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यात चांगले गुण काय, गरिबीची जाण आहे अजून त्याला. त्याचा व्यक्तिशः मी अभ्यास केला, एकदा भेट पण घेतली. चांगला माणूस, म्हणजे 10 रुपये भाड्याच्या घरामध्ये 10 रुपये देऊन राहणारा, करोडो रुपये अब्जावधी रुपये मिळवल्यानंतर पण रस्त्यावर राहू शकतो, रस्त्यावर बोलू शकतो, याचं जिवंत होत. हा तुम्हाला गुण आवडला? आणि हा गुण तुमच्यात असावा असं तुम्हाला वाटतं? आहे की हो. मी काय इतका मोठा नाही, इतके पैसे पण नाहीत माझ्याकडे, पण माणसानं असले गुण आत्मसात करावं. नाहीतर राहायचं भारतात आणि मी भारतीय नागरिक नाही, परदेशी नागरिक आहे म्हणून सांगायचं, पण काम करायचं इथं, पैसे मिळवायचे इथे, भारत देशाच्या हिंदुस्थानच्या जीवावर जगायचं, पण गुण मात्र बाहेरच्या राष्ट्रांचं गायचं. तशी प्रवृत्ती चुकीची आहे. ज्या राष्ट्रानं, ज्या राज्यानं आपल्याला मोठं केलं, त्या राष्ट्राचं, त्या राज्याचं नाव घेतलंच पाहिजे, नाव लौकिक केलंच पाहिजे. बरोबर. रवी इंगवलेंच्या कुटुंबात किती माणसं आहेत आता सध्या? कोण कोण आहेत? बायको, 2 मुली, आई आणि मी, 5 जण. ओके. रवी किरण इंगवलेंचं बालपण कसं गेलंय? आम्ही त्यांचा तरुणपणाचा काळ बघितलेला आहे, आम्ही त्यांचा राजकारणातला प्रगल्भतेचा काळ बघितलेला आहे, अडचणींचा काळ बघितलेला आहे, पण बालपणीचे रवी किरण इंगवले कसे होते? खट्याळ होते, निरागस होते, कसे होते? नाही, खट्याळ निरागस काही विषय नाही. आता पावसाळा आहे म्हणून एक आठवण म्हणून सांगतो. मला गंबूट हवा असायचा, गंबूट. ओके. पाण्यात पाय भिजू नये म्हणून आमच्या वर्गातली मुलं गंबूट घालून यायची, ठराविक मुलं, जी श्रीमंत असतील तर ते मिळायचं नाही. आणि लाल कलरचा गंबूट विशेष करून आवडला त्यावेळी, पण ते मला शेवटपर्यंत मिळाला नाही. रडून आजारी पडलो, पण गंबूट मिळाला नाही. माधव रोडला महालक्ष्मी देवीला दर्शनाला परिवाराबरोबर जात होतो, चालत गॅसचा फुगा मागतोय म्हणून मला तिथे नेण्यात आलं नाही. का? तर घरची गरिबी होती, दारिद्र्य होतं. 18-20 दारिद्र्य आमचं इंगोली परिवाराचं. म्हणजे लहानपणी देखील हे असंच. लहानपणी मला गंबूट सुद्धा मिळाला. दिवाळीचा ड्रेस म्हणजे शाळेचा ड्रेस अंगावर, शाळेचा ड्रेस दिवाळीला घ्यायचा, तो वर्षभर वापरायचा. अंगाला लावायला साबण, ते आत्ता आपण म्हणतोय ती कसले साबण, त्याला आम्ही वासाचा साबण म्हणायचा.
ते वासाचा साबण ही प्रक्रिया नव्हती. कपड्याला लावणारा साबण तोच अंगाला साबण. कपड्याचा आणि अंगाचा साबण. एवढ्या गरिबीत तुम्ही वाढलो 100%. आणि तुम्ही माहिती घेऊन बघा. मी म्हणतोय म्हणून नाही. तुमच्या हिंगोली गल्लीत कोणाला विचारायचे सत्य आहे का हो? हे अशा पद्धतीने राहत होतीत का? हिंगोली सर खरोखर तिथंच राहायला होते का? त्यांचा मुलगा तिथंच राहायला होता का? विचारून घ्या. म्हणून रविकिरण इंगवलेंना गरिबांच्या बद्दल कळवळा जास्त आहे, हे त्याचं कारण आहे. नाही, ग्राउंड फ्लोअरवर राहायलाच पाहिजे. ज्या दिवशी आपण ग्राउंड फ्लोअर विसरेन त्यावेळी आपल्या जीवनाला काय अर्थ राहणार नाही. अर्थच संपला. जुनं आयुष्य काय शेवटच्या क्षणापर्यंत विसरायचं नाही. परमेश्वर आपल्या पाठीशी राहतो. म्हणजे थोडक्यात अहंकार अंगाला शिव द्यायचा नाही. अजिबात यूज द्यायचं नाही. तुमच्या एकूण आयुष्यावर, कोल्हापूरच्या राजकीय जीवनावर सुद्धा एका माणसाचा फार मोठा प्रभाव होता, एका व्यक्तीचा फार मोठा प्रभाव होता, आणि ते म्हणजे आदरणीय कैलासवासी विष्णुपंत इंगवले सर. डाव्या विचारांचे होते, एकनिष्ठ होते. म्हणजे त्यांच्या निष्ठेच्या आजही चर्चा पेठांमधनं होतात की निष्ठावान व्यक्ती असावी ती इंगवले सरांसारखी. काय नातं होतं वडिलांच्या सोबतचं? काय नातं चांगलं होतं की. वडिलांना समजावं, आम्ही दोघं एकमेकाच्या जर समोर आलो, जर वडिलांनी माझ्या जर डोळ्यात जर पाहिलं तर त्यांना मला काय हवं आहे, किंवा मी जर वडिलांच्या डोळ्यात पाहिलं तर त्यांना काय हवं, इतक्या आमच्या चांगल्या भावना समजून घेण्याची एकमेकात ताकद होती. आमचा टॉक टाइम फार कमी होता. का रे जेवलास काय मला आजपर्यंत कधीच विचारलं नव्हतं. कुठं गेला होतास हे पण विचारलं नाही. पण वेळेवर आलाय का आणि व्यवस्थित झोपलाय का, शी मात्र त्यांना पाहिजे सवय होती. मी 2 वाजता पहाटे आलो, 3 वाजता आलो, तरी ते 3ऱ्या मजल्यावर येऊन बघून जायचे की मी आलोय का. आणि त्यांना माहित नसायचं मी जागा आहे. पण ह्या भावना आयुष्यभर जतन करण्यासारख्या भावना. पण जसं एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आई हा एक समान दुवा असतो वडील आणि मुलाच्या नात्यामधला. म्हणजे आपल्याला काय हवं असेल तर ते आईला सांगायचं, किंवा वडिलांना जर मुलाला काय सांगायचं असेल तर ते आईकडनं चौकशी करतात. तू कॉलेजला गेलाय का, तू आहे ना व्यवस्थित, कुठे काही वाद वगैरे नाहीत ना केले, असं काही व्हायचं का? नाही, तसं कधी झालं नाही. तसं प्रसंगी आला नाही. पण वडील आणि मुलगा हे अंडरस्टँडिंग आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग आमचं असायचं. म्युच्युअल अंडरस्टँडिंग असायचं. चांगलं. राजकारणाचा कसलाही आमच्या घरात फारसा संबंध झाला. आणि त्यांच्याकडे गर्दी भरपूर असायची, प्रचंड लोक असायची, गाड्यांचा तापा खाली लागलेला असायचा. रविवार आला तर अक्षरशः जत्रा भरायची घरात, कारण जनता दरबार टाईप त्यांचं काम होतं. बरोबर. पण कुटुंब सांभाळून सगळ्या आणि बरोबर असणाऱ्यांचंही कुटुंबावरती प्रेम करत होतं. असं एक चांगलं व्यक्तिमत्व. आजही इंगवले सरांच्या त्या निष्ठेबद्दल चर्चा होतात. मला तो प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आज तुम्ही बघताय म्हणजे निष्ठा नावाचा शब्द राजकारणात पूर्णतः नाहीसा झालाय. आणि त्या काळामध्ये ही माणसं विचारांची एवढी एकनिष्ठ होती, किती मोठे आमिष त्यांना दिली की ती माणसं अजिबात जायची नाहीत. काय सांगाल त्यांच्या त्या गुणाबद्दल? एक वेळ असा प्रसंग आला की त्यांचा आणि माझं एक शाब्दिक झालं. पक्षांतरवरून मी नेहमी म्हणायचं की तुम्ही शिवसेनेत या, तुम्हाला शिवसेनेत तुम्ही आमदार व्हाल, खासदार व्हाल, पण ह्या पक्षामध्ये तुम्हाला यश नाही. पक्षाचं अस्तित्व किती आहे यापेक्षा पक्षामुळे तुम्ही किती मोठं व्हाल याकडे लक्ष द्या. पण त्यांना ते आवडायचं नाही. पण त्यांचा एक नेहमीचा एक डायलॉग होता, आणि ते डायलॉग आजही माझ्या मनात हृदयात तसंच आहे. तुझा बाप कधी आमदार खासदार झाला नाही आणि होणार नाही असं मला वाटतं. पण ज्या दिवशी मरेल, प्रेत यात्रा पाशील आणि त्या प्रेत यात्रेतली गर्दी पाशील, तर असं तुला जाणवणार की इतकी मोठी प्रेत यात्रा कुठल्याही मिनिस्टरची देखील नव्हती. आणि ते सत्य झालं. अजरामर झाली. भले मिनिस्टर नसले, भले खासदार नसले, आमदार नसले, पण त्यांनी स्वतःच्या नावात एक चांगलं वलय आणि आदरयुक्त नाव करून गेले. आजही ते नाव आदराने घेतलं जातं. होय, आज. हा खरं तर एक भावनात्मक प्रसंग होता की त्यांनी बोललेलं जे वाक्य होतं ते हवेतलं वाक्य नव्हतं, त्याला लॉजिक होतं, सत्यता होती, आणि ते सत्य झालंय. रवीजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या आईंशी तुमचा जो काही संवाद असतो तो कसा असतो? आईंशी नातं कसं आहे? हळवा आहे? बोलणं फार कमी हो. ओके. माझं पण आणि त्यांचं पण. ओके. म्हणजे असं जेवलास काय, कधी आलास, ह्या पण कधी आमच्यात गोष्टी नसतात. कारण मुळात मला
ती सवयच नाही, कारण किती वाजताही घरी येणार आणि किती वाजताही घरातून जाणार राजकारणात असल्यामुळे. अच्छा, म्हणजे कॅज्युअल चर्चा नाहीच. काय ना जे ते त्याच्या कामात. तुम्हाला असाही प्रश्न कोणी विचारत नाही की बाबा तुम्ही आलात का, किंवा त्यांना माहिती आहे की तुमचे जे जाण्याची आणि येण्याची टायमिंग माहिती नाही कोणालाच. किती वाजता आता समजा अन्य कोणाचा फोन आला अचानक, आता ही पूर परिस्थिती आहे, येऊन जावा म्हणलं, ते गेलो, बाहेर पडलो, कपडे चेंज केले तर लगेच बाहेर पडणार. त्यामुळे कधी असं खास करून घरात निवांत सगळ्या विथ फॅमिली गप्पा मारत बसलोय असं कधी नसतं. पण ज्यावेळी जाईन त्यावेळी मी मगाशी बोललो त्याप्रमाणे टीव्हीचा नाद प्रचंड. टीव्ही समोर पाहिजे किंवा कोणतरी समोर जेवताना बोलायला तरी पाहिजे. आता तुम्ही तुमच्या चित्रपटांच्या आवडीबद्दल सांगितलं, आवडत्या अभिनेत्याबद्दल सांगितलं. आवडती अभिनेत्री मी विचारायचं विसरलो, ती कोण आहे? ऍक्ट्रेस आवडते का रवीन गवलेंना? नाही ऍक्ट्रेस कोण आवडत नाही मला. ऍक्ट्रेस आवडत नाही? नाही. तर ऐकणाऱ्यांना तुम्हाला अतिशयोक्ती वाटणार किंवा मुद्दाम काय तर सांगतोय असं वाटणार. अच्छा. किंवा नाव कसं घ्यायचं, अडचणीत कशाला. ओके. तशी काही भूमिका नाही, काही अडचण वगैरे काय नाही. तुम्हाला क्लिअर सांगतो आणि अगदी मनातून सांगतो. सन 2008 साली अनपेक्षित घटनेमध्ये मी अडकल्यानंतर माझी बायको विष पिली होती. काय सांगताय? ही सत्यता आहे. ॲस्टर आधार, जुना ॲस्टर आधार, आत्ताचा नवीन, बिल बघितलं. तिथे ऍडमिट होती, मृत्यूच्या छायेत होती. दोन्हीकडे म्हणजे सांगोला आणि आमचा इंगोली परिवार पूर्णपणे सर्वजण त्या दवाखान्याच्या दारात होते आणि मी जेलमध्ये होतो. मला ज्या चुकीच्या घटनेत अडकवलेलं त्यावेळी. म्हणजे जेव्हा तुम्ही जेलमध्ये होता तेव्हा इकडं तुमच्या आपला नवरा सुटणारच नाही ह्या भावनेनं तिनं विष पिली. मग स्वतःचा नवरा सुटणार नाही ह्यासाठी विष पिणाऱ्या अभिनेत्री कुठे भेटेल का? शक्यच नाही. ते म्हणणं काय गरज आहे? त्यातूनही संसार सांभाळणारी, त्यातूनही मुलींना सांभाळणारी, त्यातूनही संस्कार घडवणारी, त्यातूनही देवपूजा करणारी, त्यातूनही नवऱ्याला सांभाळणारी, ह्या सगळ्या घटना जर बायकोच्या अंगामध्ये रुजल्या असतील तर त्या अभिनेत्रीमध्ये कधीच येऊ शकत नाही. अभिनेत्री ही फक्त स्वतःचं एक्सरसाइज, स्वतःचं सौंदर्य आणि मी सौंदर्याच्या आणि एक्सरसाइजच्या जीवावर कशी दिसेन, कशी ऍक्टिंग करेन आणि मी किती मोठी होईन याचाच विचार करतो. त्या स्त्रिया कोणी सांसारिक नसतात. त्या स्त्रिया फक्त सौंदर्याला पाहणाऱ्या असतात. कधी लक्षात ठेवायचं, प्रामाणिकपणे सांगतो की अभिनेत्रीवर कुठली कोण अभिनेत्री जी कोण आहे ती तिच्या घरात आपला आयडॉलिक पर्सन एकच, आपल्यावर जीव लावणारी व्यक्ती तीच आपली अभिनेत्री. क्या बात आहे. चांगली गोष्ट आहे. लक्षात ठेवा की तुमची पत्नी जी तुम्हाला सांभाळते, अडचणीच्या काळामध्ये साथ देते, ती खरी तुमची अभिनेत्री असते आयुष्याची. हे फार महत्वाचं आहे. मला तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. यापूर्वी सुद्धा मी तुमच्याशी बऱ्याचदा भेटलोय, बोललोय, फार वेळ नाही मिळाला आपल्याला, पण तुमच्या बोलण्यात एक थोडासा व्यासंग दिसतो मला. रवीन गवले वाचतात, वाचन करतात? वाचन आहे की काय वाचतात? काय मी हिस्टॉरिकल मध्ये ज्यादा असतो. मला आपल्या हिंदू धर्माचा अभ्यास करायला फार आवडतं. आध्यात्मिक धर्मग्रंथ वाचता? आध्यात्मिक असं म्हणता येत नाही, पौराणिक म्हणूया. पौराणिक वाचता. महाभारत असेल, रामायण असेल, वाल्मिकी असेल, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, स्वातंत्र्यपूर्व चळवळीतल्या कादंबऱ्या असतील, स्वामी विवेकानंद असतील, बरोबर, बऱ्यापैकी मी वाचले. आता ऐकणाऱ्यांना असा प्रश्न पडणार की ज्यांना माझं क्वालिफिकेशनच माहित नाही, ते लोक म्हणणार हा खरं बोलतो का? माझ्या संपर्कात आल्यानंतर लक्षात दिलं, 1 तासभर माझं प्रवचन ऐका कधी तर, कुठल्या विषयावर बोलू, 1 तास हालत नाही कॅमेरा समोर, माईक समोर, 1 तास देतो प्रवचन आणि विथ कॉन्फिडन्स आणि विथ रेफरन्स. ओके. महाभारतचा आता उल्लेख झाला. महाभारतातलं कुठलं पात्र आवडतं जास्त, की हे पात्र प्रभावित करतं असं वाटतं? कर्ण आवडतं का? कर्णावर अन्याय झाला म्हणून? नाही, कर्णावर अन्याय झाला म्हणून नाही. कर्णानं चुकीची बाजू घेतली नसती तर कर्णावर अन्याय झाला नसता. कर्ण अन्यायाच्या बाजूनं गेला म्हणून कर्णाला मृत्यू लवकर आला. नाही, पण कर्णाला नाकारलं ना, म्हणून दुर्योधनानं त्याला जवळ केलं. कसं असतं,
कर्णाला कोणी नाकार होती, पण दुर्योधन हा स्वच्छ प्रतिमेचा नव्हता. दुर्योधनानं स्वतःच्या साम्राज्यासाठी त्याला राजा दिला नाही, राज्यपद दिलं नाही किंवा राजा केला नाही. स्वतःच्या संरक्षणासाठी कपट डोळ्यासमोर ठेवून आणि डोक्यात ठेवून केला. न्यायविरुद्ध अन्याय लढाई होती, कौरव विरुद्ध पांडव. पण त्या लढाईमध्ये कौरवांची बाजू जर कर्णाने घेतली तर ती चुकीची होती. आणि श्रीकृष्ण नेहमी त्यांना सांगायचे की न्यायाच्या बाजूने तू असतास तर तुझ्यावर ही वेळ आली नसते. मग ते कवच कुंडलचा प्रसंग असेल, अन्य कोणताही असेल, ते रथाचा जमिनीमध्ये प्रसंग असो किंवा त्याला धनुष्यबाण मारताना ते कुठलेही मंत्र तंत्र विद्या हरवला, शास्त्र हरवलं. ह्या सगळ्या घटना घडायला कारण काय तर अन्याय करणे. न्यायाच्या बाजून कर्ण असता तर कर्णच आणखीन मोठा हिरो असता. पण तरीही आताही कर्ण हिरो झाला. महाभारतातला हिरो हा कर्णच. अन्याय झाला कर्णाचं दातृत्व किंवा दानवीर म्हणून त्याची प्रतिमा ही फार मोठी आहे. व्यक्तिशः स्वभावात, व्यक्तिशः ताकदमध्ये शस्त्र आणि शास्त्र ह्या दोन्ही गोष्टीत तज्ञ असणारा कर्ण होता. क्या बात आहे. शस्त्र आणि शास्त्रामध्ये पारंगत होता कर्ण असं म्हणतात. 100%. कोल्हापूरचं महाभारत जर सांगितलं आणि पात्रांची विभागणी केली, रवी इंगवलेंचं पात्र कुठलं आहे महाभारतातलं, कोल्हापूरच्या राजकीय महाभारतातलं, काय सांगाल? कोल्हापूरच्या राजकीय महाभारतामध्ये मी कोणत्या पात्रामध्येच मला नको. ओके, मी एक साधा शिवसैनिक म्हणून राहतो. साधा सैनिक महाभारतातला, कोल्हापुराच्या महाभारतातला साधा शिवसैनिक. मग लढाई कुठली तुमची? सैनिकाची. सैनिकाची म्हणजे लढाई ही न्यायाची असणार आहे पण धर्माची असणार आहे. एक प्याद राजाला आणि वजिराला पण मारू शकतो. मला प्याद सांगतो. बुद्धिबळाचा रेफरन्स दिलाय तुम्ही. 100%. अच्छा, एक पाद राजाला सुद्धा शह देऊ शकतं, चेकमेट करू शकतं. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि मी पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहे. मला पुढचा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवत असताना, मुलींसोबत वेळ घालवत असताना, एक कुटुंबामध्ये मुलीचं आणि बापाचं एक फार हळवं नातं असतं. जगामध्ये कुठेही आपण गेलो तर बघितलं मुलीचं आणि बापाचं एक फार हळवं नातं असतं. मुलींशी तुमचं नातं कसं आहे? मला वाटतं तुम्हाला 2 मुली आहेत. चांगलं नातं आहे. दोन्ही मुलींच्यावर माझं प्रचंड प्रेम आहे, विश्वास आहे, जीव आहे. देवाच्या दारात प्रार्थना करताना फक्त एकच प्रार्थना करतो की कैलासवासी विष्णुपत इंगोल यांच्या ह्या नाती आणि रवी इंगोल यांच्या ह्या 2 मुली यांनी नाव लौकिक करावं. स्वतःच्या आजोबांचं माझं नाव मोठं करावं. मग ते त्यांचं क्षेत्र कोणतं असो, त्या क्षेत्रामध्ये त्याने चांगलं नाव कमवावं आणि नाव घालवू नये याची खबरदारी घ्या. प्रतिमा मलिन होणे असं काही वर्तन त्याच्याकडनं होणे तुमची प्रार्थना असते? हा, प्रतिमा मलिन करणार नाहीत हा कॉन्फिडन्स आहे, पण होऊ पण नाही याची दक्षताही त्यांनी घ्यावी ही माझी नेहमी ईश्वरचरणी प्रार्थना असते. देवाकडे ज्यावेळी मी हात जोडतो त्यावेळी माझ्या परिवाराबद्दल मी ज्यादा मागतो, माझ्या स्वतःबद्दल फार कमी मागतो. कारण तितका कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आहे. म्हणून मग असे तुम्ही बोलता बोलता असं म्हणालात की तुम्हाला मिथुन चक्रवर्ती आवडतात कारण ते फार गरिबीतून आले. रवी इंगवले कुठून आले? माझी पण घरची गरिबीच होती. मला वाटतं इयत्ता 7वी पर्यंत मी म्हशीच्या गोट्यात झोपलोय. म्हशीच्या गोट्यात झोपलात? हो, 100%. तुम्ही माहिती घेऊन, म्हणजे मी म्हणतोय म्हणून विश्वास ठेव ना, सत्यता जाणून घेऊ शकता. इंगोली गल्लीमध्ये कधी आला तरी सत्य आहे का कोणाला विचारा. 50 वर्षाची पुढची जी लोक आहेत त्यांना कोणालाही तुम्ही विचारू शकता की सत्यता आहे का. इयत्ता 8वी नंतर आम्हाला थोडस जरासं चांगल्या परिसरामध्ये राहायला मिळालं. तोपर्यंत मला वाटतं 11वी 12वी FY SY TY यावेळी मी कॉलेजला असताना आम्हाला कधी म्हणजे असं माझ्या मित्रांच्या गाड्या असायच्या. मला वाटते सागर बुलबुले म्हणून माझे मित्र आहेत. सागर कॉलेजच्या जीवनातले मित्र, कॉलेज 11वी 12वी पासून. सागर पाटील मोदळकर, प्रसन्न सरदेसाई, त्यानंतर संजय जरग. आता ही चौघ का, माझ्याकडे गाडी नव्हती, मी सायकलून यायचो कॉलेजला आणि ह्या चौघांची गाडी मात्र माझ्याकडे असायची. मी त्यांचा चांगला मित्र आहे नात्याने त्यांनी कधीच मला गाडी नाही म्हटली नाही. मी 4-4 5-5 10-10 15-15 दिवस माझ्याकडे गाड्यांची असायची
आणि यांच्या गाडीवरून मी म्हणजे चांगल्या पद्धतीनं आयुष्य व्यतीत केलं. ते मित्रांनी चांगलं सांभाळलं तुम्हाला असं वाटतं? हा, मित्रांनी सांभाळलं म्हणे. ती वेळ माझी निघून गेली. माझ्या वडिलांच्या बरोबर काम करताना देखील आमच्याकडे 4 व्हीलर नसायची. वडिलांची सारखी बंद पडतेली अँबॅसेडर असायची. कधी यांची बॅटरी डाऊन झाली, कधी डिझेल संपले, कधी गाडीचं काम निघालं. अशा वेळी देखील सचिन गारंडे म्हणून माझे एक मित्र आहे, त्यांची व्हॅन आम्ही वापरायचो. त्या व्हॅन मध्ये आम्ही प्रचार करायचा किंवा काहीतरी भांडी वगैरे न्यायचा, अमुक तमुक जेवण काही असू. म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय, ज्या वयात आम्हाला काय मिळायला हवं होतं त्या वयात काहीच मिळालं नाही. सायकलनं प्रवास, म्हशीच्या गोट्यात राहणं, चांगलं अन्न न मिळणं. 30-40 जणांचा आमचा परिवार म्हणजे अखंड इंगोली परिवार. त्या सगळ्यांच्यात मिळून 1 किलो मटण, सगळ्यांच्यात मिळून 1 किलो मटण. 1 किलो मटण, 1 किलो मटण. ज्याची आई पहिल्यांदा जेवायला वाढेल त्याला 1-2 पीस मिळालं तरी मिळालं नाही तर रसा खाण्याने गप झोपले. हे तुम्ही बघितलेले आहेत दिवस? भोगलेत, बघितलेलं नाही, भोगलेत. वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती. त्यामुळे मला जाण आहे, कधी मी जमीन सोडून कधी वागत नाही. मला कधी उंच आकाशात ओढलेल्या पतंगासारखं उंच उडायची सवय नाही. कायम जमिनीवर रिंगी धरतो. पतंग किती उडते उडू दे, पण रिंगी धरायला मी का, तर आपण ग्राउंडवर राहिलं पाहिजे. ज्या दिवशी आपण ग्राउंड फ्लोर विसरेन त्या दिवशी आपण बाद होणार. ही सृष्टीचा हा नियम आहे. अहंकार हा माणसाला संपवून टाकतो. म्हणून सतत जमिनीवर राहिलं. त्यामुळे मी अहंकारित कधी नसतो, कधी नसणार. कारण माझी भूक पैशाची फार कमी आहे. ज्यादा पैसा आला तर मी बिघडणार, बुद्धी फिरते 100%. आता आहे की नवीन विकासात्मक दृष्टिकोनातून काम करणारं नेतृत्व, विकास करत करत स्वतःचा घराचा विकास चालू आहे. असली माणसं काय झालं आज परिस्थिती काय, म्हणजे अशी कितीतरी आडनाव आहे. माझं घर, आमचा हा, आमचा तो, आमची ती. कशाला काय पाहिजे, कामात राहा. येणाऱ्या गोरगरिबांची कामं करा. त्यांच्या काय मनात भावना आहेत ते जाणून घ्या. त्यांचं काम करायसाठी घरातून बाहेर पडा. काम झाले का नाही याची चौकशी करा. या तुमच्या बोलण्यावरून मला एक उदाहरण आठवलं. मी बघत होतो, मी नंगवली जगात नेहमी जात असतो. साने गुरुजी परिसरातच मी राहायला असल्यामुळं गावात आलो की मी कधी तिकडनं जात असतो. रवी इंगवले मला नेहमी त्या नंगवली चौकाजवळच्या एका मटणाचं दुकान आहे त्याच्या शेजारी खुर्ची टाकून बसलेले दिसतात. ती जागा पण फार साफ नाहीये, स्वच्छ नाही. कसं बसवतं तुम्हाला तिथं? तिथे लोक तुमच्याकडे काहीतरी कामं कागद नेहमी घेऊन बसलेले असतात, तुम्ही तिथे त्यांचं काहीतरी सांगत असतात त्यांना. काय काय नेमकं चाललेलं असतं तिथं मला जरा सांगा. काय जागा स्वच्छ असो नसो, आपलं मन तर स्वच्छ आहे. आणि जी माझ्या बरोबर बसणारी लोक त्या माझे मित्र आहेत ते, समजा आता इकडे वारी वसाहत आहे, इकडे कामगार चाळ आहे, सत्यप्रकाश सेवा मंडळ आहे, दलित समाजाची बांधवांचं ती एरिया बरोबर. म्हणजे एकंदरीत आणि ओव्हरऑल सगळी लोकांचं येणं जाण्याचं कॉस्मोपॉलिटन लोक रस्तात. याला विषयी तिथं का बसतो तर माझा सगळा मित्र परिवार आणि मला आवड आहे लॅविश लाईफ जगण्यापेक्षा, स्टँडर्ड लाईफ जगण्यापेक्षा माणुसकीचं लाईफ जगा. ओके. हा, त्यासाठी मी इथं बसतो. बसण्याचा उद्देश दुसरा तिसरा काय नाही. येणाऱ्या माणसाला वाटत असेल की अहो इथं मटणाच्या सगळ्या त्या याचा वास मारतोय ते याचा. येणाऱ्याला मी 1-2 जणांना विचारलं, पण अरे नाकाला रुमाल लावून बसण्यापेक्षा काम झाड झाड सांग पण जातो. बरोबर. पण आम्हाला काहीच वाटत नाही. भाऊ म्हशीच्या गोट्यात राहणारा मी उलट त्याच्यापेक्षा चांगल्या एरियात राहतोय, बसतोय. काहीच वाटत नाही, काही वाटत नाही, वाटणार पण नाही, वाटून घेणार पण नाही. तिथे तुमच्याकडे काही माणसं कागद घेऊन आलेली असतात कामासाठी. कोण आहेत ती माणसं आणि कुठून आलेली असतात? अगदी साधी माणसं असतात ती, आणि ती म्हणतात साहेब आमचं काम करून द्या. खरे कोणाला शिवसेना कार्यालय आपलं, तिथे गेल्यानंतर आपला कर्मचारी जो आहे सांगत असणार तिथं बसलेत, इथं बसलेत, किंवा फिरंगाई मंदिरात असतील, काय ना काय तर जिथे लोकेशन सांगते तिथे ते येणार. बरोबर. तर कोण कुठला कसा आलाय, कोणाकडून आले याची चौकशी मी करत नाही. काम वाचणे, काम पाहणे, काम करून देण्यात लक्ष घालणे. मतदारसंघातला नसला तुमच्या तर, तुमच्या वॉर्डातला नसला तर? तसले काय नाही. मतदारसंघा माझ्याकडे विषयच येत नाही. कोणी या, आपल्याला परमेश्वरानं काम करायसाठी खाली पाठवलं. तू कुठला, हा कुठला, हा कोण, कोणाचा भाचा, कोणाचा. तुम्ही एक वाक्य वापरलं, परमेश्वरानं काम करण्यासाठी मला खाली पाठवले. खूप मोठा अर्थ आहे याला. आहे तुम्ही हे पाळता नेहमी? 100%. तुम्ही माझी माहिती घेऊन बघा. माझ्या कोणत्याही मित्राला किंवा माझ्या आता प्रभागामध्ये तुम्ही चौकशी केली तर तुम्हाला 100% रिप्लाय मिळणार. ह्या व्यक्तीला किती वाजताही फोन करा, फोन उचलतो,
आणि जर उचलला नाही तर फोन रिपीट येतो, भले अनोळखी असो किंवा ओळखीचा असो, 100% मी रिपीट कॉल करतो. मी आता तुमच्या आयुष्यातल्या एका अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आणि अत्यंत नाजूक वळणावर येणार आहे. तुम्हाला कल्पना आली असेल, मी बोलतोय 2008च्या प्रकरणाबद्दल. 2008च्या गणेशोत्सवाच्या एका रात्री महाराष्ट्राला धक्कादायक एक अशी घटना घडली. राजकारणामध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटले. रवी किरण इंगवलेंच्या आयुष्यामध्ये एक मोठा भूकंप आला होता एका खून प्रकरणामध्ये. कसं बघता त्या प्रकरणाकडे, नेमकं काय झालं होतं? कित्येकांना आज प्रश्न पडला की त्या रात्री नेमकं काय झालं होतं आणि रवी इंगवलेंचा रोल त्याच्यामध्ये नेमका काय होता? कोल्हापूर जिल्ह्याला अखंड पोलीस डिपार्टमेंटला माहिती होतं की यात मी नाही. त्यामुळे जनतेनं मला 2010 साली मी नसताना निवडून दिलं. मी असतो तर जनतेनं मला 4 वेळा निवडूनच दिलं नसतं. बरोबर. आणि त्या रात्री जो प्रकार, एक गलिच्छ प्रकार करण्याचा प्रयत्न केला एका चांगल्या परिवारातल्या एका व्यक्तीनं, तो निंदनीय आणि गलिच्छ प्रकार केला. कैलासवासी रामभाऊदादा चव्हाण असतील, कैलासवासी कोराणे साहेब असतील, सम्राट भाऊ असतील, सागर भाऊ असतील, ह्या चौघांना ह्या प्रकरणातलं सुरुवातीला काय माहिती नव्हतं. पण ज्यावेळी ह्या चौघांना समजलं की रवी इंगोलेचा ह्यात कसलाच संबंध नाही, तर त्यांनी ती चौकशी चालू केली की हे मग नाव गुंतवलं कोणी आणि का आणलं. तर त्यांच्याच परिवारातल्या एका व्यक्तीनं, ज्याला राजकीय महत्वाकांक्षा फार आणि कुचक्या बुद्धीचा प्रवास सुरू केला होता. आता बोलतात ते माझ्यावर चांगलं, हाय हॅलो काय विशेष इथंपर्यंत, पण त्या व्यक्तीनं माझं नाव हे गुंतवले मला पूर्णपणे माहिती आहे. पण भगवान के घर देर आहे अंधेर नाही, ह्या म्हणीप्रमाणे त्यांचं झालं. मी सुजलाम सुफलाम पद्धतीनं बाहेर आलो आणि ह्या लोकांना समजलं पण नाही की हीच बॅकफूटवर गेली. आज परिस्थिती उलटी झाली. देवानं माझ्यावर केलेला अन्याय हा त्यांना दाखवून दिला आणि आता तुम्ही पण हे भोगा, हे तुम्ही पण भोगा. आज भोग सुरू आहेत. पण ज्या व्यक्तीनं माझं नाव गुंतवलं त्यांच्या परिवारातल्या, ती व्यक्ती नामानिराळी व्यवस्थित सुस्थितीत फिरती आणि नको त्या चांगल्या माणसांना त्रास सुरू झाला. ही त्यातलं वाईट. परमेश्वर करू तू चांगला माणूस सुटू दे. आणि जी माणसं अशी नाव गुंतवण्याचा प्रयत्न करतात तसली लोक बरबाद झाली पाहिजेत, बाद झाली पाहिजेत राजकारणात आणि व्यक्तिशय जीवनामध्ये देखील. बरोबर आहे. हे तुमचा त्या काळात भोगलेले वेदना आहेत. मी का बोलत नाही साहेब सांगा. माझी लहान मुलगी होती त्यावेळी 1 वर्षाची ऋग्वेदा होती. हो हो. आम्हाला बेड्या लावून आणायचं आणि आम्ही तिथं ती मुलगी माझ्याकडे बघून चालत चालत यायची. तिला काहीच कल्पना नाही की काय ना आपण कुठं आलो, तिला हे कोर्ट आहे का काय काही माहित नाही. डायस वरून जज पाहायची. आमच्या हातात बेड्या. कारण काय काहीच आम्ही केलेलं नाही. शिक्षा काय, रवी इंगोले मोठा व्हायला लागला हीच शिक्षा. नवऱ्यानं काही न करता आता आपला नवरा जेलमध्ये गेला. आता आपला नवरा 14 वर्ष सुटूच शकत नाही. नवऱ्याचा जामीनच होऊ शकत नाही. नवरा पॅरोलवर देखील येऊ शकत नाही. समोरची पार्टी पैशानं प्रचंड मोठी आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं बिंबवलं गेलं माझ्या बायकोच्या डोक्यात. तर ती बिचारी विष पिली. ऍस्टर आधार, जुना ऍस्टर आधार मध्ये ती विष पिल्यानंतर 4 ते 6 दिवस ऍडमिट होती. पहिले 24 तास सिरियस होती. ह्या यातना आणि हा शाप ह्या व्यक्तीला भोगायला लागणारच. आणि हे शाप आहेत. माझं तर कोल्हापूरवासियांना विनंती आहे की निष्कारण कधीच कोणाचं नाव गुंतवत जाऊ नका. ज्या व्यक्तीनं पैसे खाऊन आमचं नाव आत घेतलं पोलीस खात्यातल्या, आता आणखीन एकदा चौकशी लागू दे, मी तयार आहे. ते काय ईडी वगैरे कॉन्फिडंट आहात? अहो माझ्याकडे पुरावे प्रचंड आहेत. माझ्याकडे सीडी होती, माझ्याकडे फोटोग्राफ्स आहेत. मीच पोलिसांच्या घराड्यात आहे. आणि पैशासाठी, मोठ्या रकमेसाठी, माझं नाव गुंतवण्यासाठी, माझं नाव आत घेण्यासाठी ज्या व्यक्तीनं पैसे खाल्लं, आज त्याच्या फॅमिलीची अवस्था बघा काय झाली. माहिती घ्या बाहेरून. मी नाव घेत नाही. घ्यायची वेळ आली तर 100% पुढ्यात जाऊन घेतो. म्हणजे पोलीस खात्यातल्या त्या व्यक्तीनं डिपार्टमेंटला पण बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण त्या काळात 70% पोलीस खातं देखील माझ्या बाजूने होतं. की का त्या निष्पाप पोरावर अन्याय करायला. त्यांना माहित होतं. 100% माहित होतं. त्यावेळी शशिराज पाटोळे साहेब माझ्यावर होते, दस साहेब माझ्यावर होते. असे कित्येक लोक आहेत, नाव प्रत्येकाचं घेऊ शकत नाही. पण या सगळ्यांना माहिती आहे.
सगळ्यांना माहिती आहे, पत्रकार बंधूंना माहिती आहे. ती मला लॉकअपला मला भेटायला आलेली पण पत्रकार आहेत, मीडियातली लोक आहेत. असं कसं काही तुम्ही आवाज उठवा, आणि मी आवाज उठवलेला देखील. त्यावेळी जे तत्कालीन गृहमंत्री आबा होती, मी आबा, त्यानंतर बरीचशीच लोक, आम्ही मुश्रीफ साहेब होते. मुश्रीफ साहेबांनी पण चांगली मदत केली त्यावेळी, चांगली मदत केली. ह्या सगळ्या गोष्टी का सांगतोय की सेड चौकशी लागणार म्हटल्यानंतर हे प्रकरण त्या लोकांनी मिटवून घेतलं. आणि परमेश्वराला माझी अजूनही प्रार्थना आहे, ज्या माणसानं माझं नाव गुंतवण्याचा प्रयत्न केला, मी काहीही केलं नसताना, त्या माणसाला आयुष्यात कधी ना कधी ठेच बसावी, ठेच पोचायला पाहिजे. म्हणजे जी देवाची काठीला आवाज नसतो म्हणतात, त्या आवाज एकदा त्याने बघितला. आता निष्कारण सगळी फॅमिली डिस्टर्ब ह्या एका माणसाच्या मुळे. कशाला मी काय म्हणतोय राहुलजी, कशाला शाप घ्या, का तुम्ही शाप घेताय? बरोबर. आणि आम्ही कोण हो, आम्ही कष्टातनं मोठं झालो हो. मी काय कार टू कार्पेटवाला माणूस नाही. बरोबर. मी ग्राउंड फ्लोअरवरचा माणूस आहे. कशाला आमचं शाप घेतले तुम्ही, आणि शापाचं प्रतीक आहे. नक्कीच. मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. या काळात कुटुंबाला हे सगळं भोगायला लागलं, तुमच्या पत्नीला विष खावं लागलं, इतका त्यांना मानसिक ताणतणाव वाढला होता, कुटुंबावर त्याचा नक्कीच परिणाम. तुमची मुलगी 1 वर्षाची होता तसं म्हणालात. मित्रमंडळींना पण या काळात काही त्रास भोगावा लागला का, आणि नेमका तो काय होता? मित्रमंडळींच्यावर माझ्या प्रचंड दहशत टाकण्यात आली. माझ्या घराच्या दारात कोणाला उभारू देत नव्हते. असे कित्येक प्रसंग घडले. म्हणजे तुमच्या कुटुंबाला भेटायला आले मित्रमंडळी, त्यांना पण थांबू दिलं नाही. पण मी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझ्या मित्र परिवाराचा अगदी हात जोडून नमस्कार प्रत्येकाला माझा, की मला टाकून कोण पळाला नाही, सोबत राहिली सगळं शेवटपर्यंत. आत्ताच्या क्षणापर्यंत आम्ही सगळेजण एक असतो. आमचा कोणाला जगाला त्रास नाही, पण जगाचा त्रास करून घेणं हे आम्हाला पण शोभत नाही. मी कार्याला कार्य म्हणणाराच माणूस आहे. नक्कीच या प्रकरणाचा तुमच्यावर परिणाम झाला, पडसाद उमटले. या 2008च्या या गंभीर प्रकरणानंतर त्याच्यातून तुम्ही सही सलामत सुटलात, लोकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळाले, तुम्ही निवडून आलात. त्याच प्रश्नाकडे मला जायचं आहे. कसं काय निवडून आलात? तुम्ही नव्हतात ग्राउंड फ्लोअरवर, तुम्ही नव्हतात प्रचारासाठी, नव्हतात. ही किमया कशी साधली तुम्ही? हद्दपार मला वाटतं. जनतेनं दिलेलं प्रेम, मित्र परिवार, कुटुंब मोठं, टच मोठा, फॅमिली टच मोठं, भाषण करायला एकापेक्षा एक लोक पटवून द्यायला पुढे होते. बरोबर. आम्ही तुमच्याकडे मत मागायला आलोय म्हणजे रवी इंगोले तुमच्याकडे मत मागायला आला असं समजा म्हणून माझा प्रचार जनता करत होती, आणि त्यातून मी निवडून आलो. आणि मला कॉन्फिडन्स होता मी निवडून येणार, कारण मला पाडायचा प्रयत्न देखील त्या व्यक्तीने केला. मी मागाची नाव घेतलेलं ना, अजून जो कुचका व्यक्ती आहे त्या कुचक्या व्यक्तीनं शेवट आमच्या इंगोले घरात फूट पडली. आमच्या भावाभावात फूट पाडणारा हाच तो कुचक्या प्रवृत्तीचा माणूस, हाच तो. घरात तुमच्या फूट पडली होती. ह्याच माणसानं फूट पाडली. तुम्ही रवी इंगोलेला विरोध करा, मग आम्ही असं करतो, मग तसं करतो. आमच्या घरात फूट पाडली. पण आज परिस्थिती किती वाईट आहे. शापावर शाप, शापावर शाप, काही उपयोग झाला नाही. आणि गट्स काय नाहीत. ज्यानं केलं त्याला पण ती काही करू शकत नाही, आणि मी काही केलेलं नाही माझं पण ते काही बिघडू शकत नाही. इतकी वाईट परिस्थिती. आणि एका चांगल्या गरीब होतकरू घरातलं पोरग एक्सपायर झाले, बळी गेला. बळी गेला. आणि ह्या माणसाला त्याची कसलीही काय खंत नाही, काय खंत नाही. त्याला एकच आपली राजकीय पोळी बाजून घ्यायची होती, रवी इंगोले बाद झाला पाहिजे, एवढंच ह्या कोराणे परिवारातल्या एका व्यक्तीनं काम केलं. मी अजून एकदा सांगतो, हे सम्राट भाऊ आणि सागर भाऊला जरी माहिती असतं तर त्यांनी होऊन दिलं नसतं. पण ह्या व्यक्तीनं ते घडवून आणलं. अहो आज किती पिढा मागायला लागल्या. मी का ऋषी मुनी साधू संत मी नाही, पण माझं शाप लागली, माझ्या परिवाराचा शाप लागला, यांना शाप लागला. आणि हा शाप आहे 100% शाप. मी आणखीन एकदा रिपीट करतो, आयुष्यात पोलीस डिपार्टमेंटला त्या एका चांगल्या ऑफिसरनं पैसे घेतले, आज त्याच्या फॅमिलीची परिस्थिती वाईट आहे. आज घरचं म्हणजे प्रचंड पैसा आहे, पण सुख भोगायला आणि सुख द्यायला आस्था लागते, ते आस्था शिल्लक नाही. ही वाईट परिस्थिती. तुम्हाला असं म्हणायचं की नियतीनं शिक्षा दिलेली आहे. नियतीनं दिली, आम्ही कशाला द्यायला पाहिजे. मी म्हणलं मी काय साधू मुनी ऋषी संत नाही,
पण शाप लागला, कारण मी प्रामाणिकच होतो, आजही प्रामाणिक आहे. मी आवर्जून सांगतो ना की माझा कुठं 2 नंबर धंदा एकदा दाखवा. मी कुठं महानगरपालिकेची अर्धा इंच जमीन कोणाची लोबाडली काय दुसऱ्याची ते दाखव, काही दाखव. जे मिळते त्यात समाधान, आणि जे मिळवायचं त्यात पण समाधान. नक्कीच. मी पुढच्या प्रश्नाकडे जातो. गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये आपण कोल्हापूरकर नेहमीच मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतो. मोठ्या उत्साहानं आपण पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतो. अलीकडच्या काही काळामध्ये काही गालबोट लावणाऱ्या घटना घडतात. एक हिंदुत्ववादी नेते म्हणून, हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आपल्याला आपल्या सणांचं पावित्र्य राखलं पाहिजे. तो गणेशोत्सव हा गणेशोत्सवासारखा साजरा झाला पाहिजे आणि त्याच्यातून विधायक गोष्टी घडायला हव्यात, असं एक समाजामध्ये नेहमी मागणी होत असते. तुम्ही काय सांगाल आजच्या तरुणांना की गणेशोत्सव साजरा करताना कुठली काळजी घ्या किंवा काय नॉर्म्स पाळा, त्याच्यामध्ये काय सांगू शकाल? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर याच्या अगोदर मी देखील किंवा अन्य सगळ्यांनीच डॉल्बी वगैरे अमुक तमुक सगळं झाले, आता या अध्याय पूर्ण झाले. म्हणजे असं कोणी मला कमेंट बॉक्स मध्ये म्हणून नये करून करून बघला आणि देवपूजेला लागला, आता ह्याचं ऐका म्हणजे माझं सगळ्याचा कोणी अर्थ काढून. ओके, तसं कोणी म्हणणार नाही. म्हणणारे पण भरपूर असतात, म्हणत नसली तर म्हण रे असं म्हणणारे पण नेते म्हणले असतात. ओके, प्रामाणिक सांगण्याचं प्रामाणिकपणे मत काय, भरपूर झाला, आपण भरपूर दंगा केला, नाच गाणी केली, डान्स केला, पण आता आपल्या देवाच्या पुढे अश्लील गाणी लावून नाचणं, बरोबर, अश्लील वर्तणूक, ते डॉल्बी कंटाळा आला. म्हणजे मी देखील फिरंगाई तालीमच्या माध्यमातून अध्यक्ष नात्यानं काम करतोय. गाणी लावूया पण धर्माची लावूया, देशाची लावूया, भविष्यातील लावूया, पवाडा लावूया, महापुरुषांची ऐतिहासिक कुठली तरी गाणी लावूया, आरती चांगली चांगली म्हणूया, कुठलं तरी चांगले मंत्र स्तोत्र जप म्हणत म्हणत आपण डॉल्बीच्या याच्यात जाऊया. पण अश्लील गाणी म्हणणं आता खरोखर कंटाळाला, कारण ह्या पृथ्वीवर जितके धर्म आहेत त्या कुठल्याच धर्मातला माणूस देवाच्या समोर असं गाणी लावून धार्मिक आहे. मला पण वेळानं समजते किंवा मी पण आत्ता शाना झालो असं समजा. म्हणजे मी मन मगाशी बोलत असो करून करून बघला असं कोणतरी म्हणत नाही. मी थांबवण्याचा प्रयत्न करतोय, तरी मी प्रामाणिकपणे फिरंगाई तालमीची मिरवणूक 3 वर्षांनी एकदा काढा म्हणून सांगितलं. का तर दरवर्षी डॉल्बीला का खर्च करता, दरवर्षी देवाच्या समोर असं कशाला नाचायचं. 3 वर्षांनी एकदा आपली मोठी मिरवणूक काढा, पण पुढच्या वर्षी आम्ही मिरवणूक काढणार त्यावेळी सांगणार धार्मिक काय तर आणा. आता कंटाळा आलाय, मॅन पॉवर दाखवायचे. अहो पण कुणाला मॅन पॉवर कुणाला दाखवायचे? देवाला. आमची माणसं एवढी, आमच्या मिरवणुकीत एवढी गर्दी होती, आमच्या मिरवणुकीत अशी लाईट होती. अरे कुठली ईर्ष्या, हिंदू विरुद्ध हिंदू ईर्ष्या करू नका. पहिला देश वाचवा, धर्म वाचवा, नंतर स्वतःच्या मंडळातली ईर्ष्या करा. अशी ही वेळ आज आलेली आहे. त्यामुळे माझं प्रामाणिक मत तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून धार्मिकतेमध्ये ईर्ष्या आणू नका, धर्म वाढवण्याचं काम करा, असंच मला या ठिकाणी. नक्कीच. मला एक प्रश्न विचारायचा आहे. आजकाल राजकीय नेत्यांचे काही पोस्ट होत असतात, व्हिडिओ जात असतात युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती, आणि बऱ्याच काही निगेटिव्ह कमेंट आलेले असतात, पॉझिटिव्ह बऱ्याच आलेले असतात. हे कमेंट बऱ्याच इन्फ्लुएन्स असतात त्या नेत्याच्या कार्यकर्त्यांच्याकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून, विरोधकांकडून, आणि त्याच्यातून त्या नेत्याची एक प्रतिमा तयार झालेली असते. युट्यूबचा राजकारणावर परिणाम होतो का, किंवा सोशल मीडियाचा, युट्यूबचा म्हणण्यापेक्षा सोशल मीडियाचा राजकारणावर आणि राजकीय व्यक्तिमत्वावर परिणाम होतो का, आणि तो कसा? कसं राहुलजी, मुद्दा नंबर 1, मी काय सोन्याचा चमचा घेऊन राजकारणात आलेलो. आम्ही राजकारणात आलो त्यावेळी आमचा चमचा तांबरलेला होता. कुठेतरी सोन्याचं पॉलिश करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे याचा अर्थ कष्टातनं मोठवण्याचा प्रयत्न करताय. बरोबर. फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्राम, फॉलोअर्स याच्याकडे मी कधीही लक्ष देत नाही. कारण सांगतोय, समजा आता मी तुमच्यावर बाईट द्यायला लावली, मी माझ्या 400-500 मित्रांना फोन करून सांगू शकतो एक 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 अल्टरनेट, ह्या युट्यूबवर जावा, हे ओपन करा आणि माझ्या बाबतीत चांगल्या कमेंट्स टाका. रवी इंगोले आगे बढो, आता विधानसभा आम्हीच, उत्तर रवी इंगोले, मला पण करता येते. कधी साहेब लक्षात ठेवा, युट्यूब
इंस्टाग्राम आणि फेसबुक ह्या फॉलोअर्सला कधी किंमत द्यायची नाही. कारण जसं आपण फॉलोअर्स तयार करू शकतोय तसं माझे विरोधक माझ्या विरोधात पोस्ट टाकायला होतं. कोण रे तू, तुझी काय लायकी, अशा पण कमेंट असतात. आता तू बाद झालास हे टाकायला लावणारी पण नेते म्हणले आता कोल्हापुरात जायचे 2 जण ते टाकायला लावतात आमच्यासारख्या जेवर. त्यामुळे कमेंटवर विश्वास ठेवायचा नाही, विश्वास ह्या मतपेटीवर ठेवायचा. ओके, हे वाक्य जरा परत एकदा मला. विश्वास हा मतपेटीवर ठेवायचा, कमेंट बॉक्सवर. ओके ओके. कमेंट बॉक्स निर्माण केला जातो, कमेंट बॉक्स हा निर्माण केला जातो, मतपेटी ही उत्स्फूर्त असते असं यांना. मतपेटी निर्माण केली जात नाही, मतपेटी हे मतातून तयार होते. आम्हाला 4 टर्म निवडून दिला हेच आमच्या कमेंट्स. माझा कमेंट बॉक्स एकच. 2000 पासून सन 2015 पर्यंत ते 20 पर्यंत सलग निवडून आल्यानंतर ह्याच खऱ्या कमेंट्स म्हणायच्या. ते युट्यूबच्या कमेंट्स किंवा त्या फॉलोअर्सला त्याला काय इज्जत नसते. फॉलोअर्स निर्माण करतात उच्चभ्रू माणसं, पैसेवान नेते मंडळी, त्यांची मुलं किंवा अन्य कोण कोण उद्योगपती ही फॉलोअर्स तयार करतात. फॉलोअर्स तयार केले जातात. जसं शाहरुख खान बातमी छापून आणतो, मला किंग खान म्हणा. हा किंग खान कधी होता आम्हाला माहिती नाही, पण मला किंग खान म्हणा हे छापून आणायचं. इंडिया टुडेला, टाइम्स ऑफ इंडियाला, अमुक चॅनलला, रवी इंगोलेच्या चॅनल. मी एक उदाहरण देतो. माझ्या वाचनात किंग खान म्हणजे काय, म्हणजे नेमकं काय संकल्पना आहे. मग आपण हे तयार करायचं, ह्याला म्हणायचं. म्हणून ह्या गोष्टीवर कधी विश्वास ठेवायचा नाही, विसंबून राहायचं नाही. युट्यूब वगैरे काही नाही, हे सगळं बकवास आहे. ह्यात फॉलोअर्स, फॅन क्लब आणि निगेटिव्हिटी पेरणारी सगळ्यांचं लक्ष त्यात असते. आणि ओरिजिनल जी जनता, ज्यांना नेता निवडायचा असतोय, ज्यांना कार्यकर्त्याचा नेता करायचा असतोय, ज्यांना शिवसैनिकाच्या हातात नेतृत्व द्यायचं असते, ती खरी जनता ह्यात कधी लक्ष घालणार. काय चालली चालू दे, ती मतपेटीत मतदानाच्या लाईन मध्ये तयार होत असतं. ते खरं फॉलोअर्स म्हणायचं. ज्यावेळी तुम्हाला 20,000, 30,000, 50,000 फरकानं हरताना, बरोबर, किंवा 3-3 लाख मताचा गॅप पडतोय, 5-5 लाख मतानं कोणतरी भारत देशातला हरतो, ती युट्यूबवर फार मोठी असते. पण निवडणुकीत बाद होतात. जनता त्यांना स्वीकारत नाही ना, स्वीकारत. ओके, म्हणजे सोशल मीडिया आणि ग्राउंड रिपोर्ट या 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, किंवा ग्राउंड रियालिटी या 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत असं तुमचं मत आहे. मला सांगा, फिरंगाई प्रभागातून तुम्ही नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आहात. तिथल्या लोकांचं तुमच्यावर प्रेम आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही 4 वेळा प्रतिनिधित्व त्या वॉर्डचं केलं. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये रवी इंगवले हे नाव आता चर्चेला यायला लागले. काय तुम्ही काय जादू केली मला सांगा. नाही, जादू वगैरे काय नाही. चर्चेला आले का नाही तुम्हाला माहिती. रितसर जी मागणी असते पक्षप्रमुखांच्याकडे मी केलेली आहे. तिकीट मिळालं तर अतिशय आनंद. कारण सर्वसामान्य परिवारातल्या एका म्हशीच्या गोट्यात झोपणारा आणि दोस्तांच्या गाड्या घेऊन फिरणारा एक साधा शिवसैनिक जर खरोखर तिथपर्यंत पोहोचू शकत असेल तर आनंद आहे. त्यामुळे चर्चा आहे तुमची, आहे लोकांच्या मध्ये आहे. तुमच्यापर्यंत पण ते आलं असेल. आहे 100%. संधी मिळाली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून 2024च्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून रविकिरण विष्णुपंत इंगवले हे नाव जर समोर आलं, काय प्रतिक्रिया असेल, काय कराल, काय विजन आहे? कोल्हापूर शहरातले जे काही प्रलंबित प्रश्न असतील, जे काय असतील ते चांगल्या पद्धतीने लक्ष घालून सोडवणे. निधी हा माझा स्वतःचा विकास आणि माझ्या परिवाराचा विकास करण्यासाठी आणणार नाही. कुठल्याही परिस्थितीत कोल्हापूर शहराचा विकास झाला पाहिजे ह्यात लक्ष घालणे. का अजून झाला नाही विकास कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ? काय झालं तुम्हीच सांगा. आता आपला इंटरव्ह्यू चालू आहे. गांधी मैदानाची परिस्थिती बघा. 5 कोटी रुपये आणली, पण आणली ते काम काय झालं? गांधी मैदानात तळ जसं आहे तसं झालं. दर पावसाळ्याला ते होतं. उद्घाटन थाटामाटात केलं, पण परिस्थिती काय? म्हणजे गांधी मैदानाचं तुम्ही सुशोभीकरण असो किंवा गांधी मैदानाचं डेव्हलपमेंटच काय झालं नाही. डेव्हलपमेंट यांची झाली, लक्षच नाही. 5 कोटीचं काय चाललंय काय माहिती नाही. नारळ मात्र व्यवस्थित, बातम्या व्यवस्थित, मागण्या आम्ही करायची, राबायचं, आंदोलन करायची, तिथं उपोषण करायची, गांधी मैदान वाचवारी म्हणायचं. कंटाळलो मी, अक्षरशः कंटाळलो त्या विषयात. आता तर त्या गांधी मैदान ठिकाणी आंदोलन करणारी पण मूर्ख म्हणायचं, अशी परिस्थिती आहे.
असे कित्येक ग्राउंड्स आहेत कोल्हापुरातली. मला वाटते 8, 10, 12, 14 टीम्स आहेत फुटबॉलच्या, ज्या मातब्बरान चांगले आहेत. यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहराची एक चांगली टीम करून महाराष्ट्र स्टेटला किंवा नॅशनल स्टेटला खेळली पाहिजे. इथंच काय दंगा झोपा, शिका बघतोस काय गॅलरीतनं काय, कोण मावा खाऊन थुंकतोय काय, हे असल्या गलिच्छ प्रकार घडतात. या असल्या गलिच्छ प्रकारापेक्षा किंवा एकमेकात वितुष्ट आणण्यापेक्षा कोल्हापूर शहराची टीम चांगली करणार, शहराची, आणि पूर्णपणे पारदर्शक, आणि ती टीम आंतरराष्ट्रीय लेवलला राष्ट्रीय लेवलला गेली पाहिजे. म्हणजे कोल्हापूरच्या खेळाडूंसाठी पण तुमच्याकडे विजन आहे. खेळाडू असतील, उद्योगपती असतील, नोकर भरती असतील, या सगळ्याच गोष्टी आल्या की जेणेकरून काम झालं पाहिजे. कोल्हापूरच्या रस्त्यांचा एक प्रश्न फार दुर्दैव आहे. तुम्ही स्वतः त्रास भोगत असाल. शहरामध्येच म्हणतोय मी, केवळ उत्तर विधानसभा मतदारसंघाच म्हणत नाही, तर शहरामध्येच म्हणतोय की रस्त्यांचा प्रश्न फार बिकट आहे. एकही रस्ता असा चांगला नाही की जिथं बाबा चांगला रस्ता म्हणता येईल. असं काय प्रश्न आहे आणि त्याच्यावर काय तुमच्याकडे काही आहे का तुमच्या डोक्यात की हा प्रश्न कसा सोडवावा, काय करता? मुळात आता टेंडर कोणाला मिळालं, टेंडर्स मध्ये टर्म्स कंडिशन्स काय आहेत, त्या टर्म्स कंडिशन्स तो कॉन्ट्रॅक्टर पाळतो का, पाळल्यानंतर तिथं ती महानगरपालिकेची, झेडपीची, PWDची जी कोण लोक असतील, अधिकारी असतील, तिथं जाऊन पाहतात का. बरोबर. डांबर मिक्सअप असेल, खडे असेल, मुरुम असेल, आणखीन काय असेल, ह्या गोष्टीचं खरोखर पालन होतं का, हे जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत रस्ता चांगला होणारच नाही. नक्कीच या सगळ्या गोष्टी करणं फार अपेक्षित आहे असं तुमचं मत आहे. माझा अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की तुमचे चुलत सासरे शहाजी बापू पाटील, जे महाराष्ट्रामध्ये एका डायलॉगनं फार फेमस झाले, म्हणजे ते ऍक्च्युली त्यांचं नाव होतच तसं, परंतु ते एका डायलॉगने ते फार फेमस झाले होते. त्या काळात ते एकनाथ शिंदेच्या बरोबर त्यांनी शिवसेनेची साथ सोडून, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडून ते सुरतला गेले, तिथून ते गुवाहाटीला गेले, त्यानंतर गोवा टू मुंबई असा तो प्रवास सगळा झाला. 40 आमदार फुटणं ही सगळ्यात मोठी फूट होती महाराष्ट्रातली आतापर्यंतची. शिवसेना अक्षरशः उभी फुटली होती. आणि शहाजी बापू पाटील हे तुमचे चुलत सासरे, काय प्रतिक्रिया होती त्यावेळी तुमची पहिली? कारण तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर नेहमी प्रामाणिक राहिलात, शिवसेनेबरोबर प्रामाणिक राहिलात, आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या अत्यंत जवळचं नातं असणारे शिवसेनेचे ते आमदार होते, ते सोडून गेले. काय वाटलं? कसं आहे राहुलजी, शहाजी बापू हे चुलत सासरे, सख्खे सासरे सोलापूरचे काँग्रेसचे नेते होते, जिल्हाध्यक्ष होते एकेकाळी. त्यानंतर माझे सख्खे मावस भाऊ बाळमाने रत्नागिरीचे माझे आमदार, BJPचे माझे जिल्हाध्यक्ष, म्हणजे हे नातेवाईक जे आम्ही सगळेजण आहोत. प्रत्येकाचं अस्तित्व ज्याचं त्याला माहित. पण मला एक माहिती आहे की उद्धव साहेबांचं ज्यावेळी पद गेलं, म्हणजे मुख्यमंत्री असताना, त्यावेळची जी परिस्थिती आहे, म्हणजे ज्यांच्या वडिलांनी, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राटांनी इतकं मोठं साम्राज्य, एम्पायर उभं केलं, हिंदुत्वाचं, प्रामाणिकपणाचं, स्वच्छतेचं, जिद्दीचं, मित्र परिवाराचं, शिवसैनिकांचं, आणि त्या एका एम्पायरला धोका दिला. आणि वडील नसताना त्यांना उद्धव साहेबांनी जे जिद्दीने पुन्हा बाहेर पडले, आजारी असताना पुन्हा बाहेर पडले, अशा एका प्रामाणिक नेतृत्वाला पुन्हा महाराष्ट्र राज्यानं आज स्वीकारलं. त्यामुळे मला देखील आज वडील नाही, गेली 15 वर्ष, म्हणजे वडील नसताना राजकारणात टिकून राहणं फार अवघड असतं. आणि ती पराकाष्ठा, ती ताकद, ते नेतृत्व, ते दातृत्व, ते कुटुंब सांभाळण्याची ताकद उद्धव साहेबांच्यात आहे. त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी आहे आणि राहणार. उद्धव साहेब वर्षा बंगल्यावरून बॅग भरून जात होते, म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रानं, देशानं ते बघितलं चित्र. लाईव्ह कव्हरेज सुरू होतं टीव्हीवरती, आणि लोकांचा प्रचंड जनसमुदाय त्यांच्या बरोबर होता. लोक भावनिक होत होते, रडत होते, फुलं टाकत होते अंगावर. तुम्हाला हे सगळं चित्र बघून काय वाटलं? त्यावेळची परिस्थिती नाही, पण एक आत्मविश्वास जाणवत होता टीव्हीवर पाहताना देखील की ही व्यक्ती भविष्यात महाराष्ट्राचं नेतृत्व करणार. पुन्हा एकदा बघा तुम्ही इंडिया आघाडीचे फोटो जुने, आत्ता म्हणजे आत्ताची लेटेस्ट काढून बघा. सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील,
शरदचंद्रजी पवार असतील किंवा अन्य कोण कोण जी देशातली नेते म्हणले, हे असं सर्वांचा एकत्रित ज्यावेळी फोटो असतो त्यावेळी उद्धव साहेबांचं उभारण्याचं स्थान कुठं आहे? बरोबर सेंटर ऑफ पॉइंट. बघा तुम्ही, खात्री करून बघा. म्हणजे तो जोडण्याचं काम करतायत असं तुम्हाला म्हणायचं आहे? जोडण्याचं नाही, ज्या माणसाचा पक्ष शिल्लक नाही, ज्या माणसाकडे आमदारच नाहीत, 40 आमदार निघून गेलेले, ज्या माणसाचे खासदारकी कोण आता शिल्लक राहील का नाही माहित नाही, ज्या माणसाचं चिन्ह गेलं, ज्या माणसाची वडील चोरली, त्या माणसाला सेंटरला उभा करणं म्हणजे ग्रॅव्हिटी. त्या माणसाची ग्रॅव्हिटी किती असणार ग्रॅव्हिटी ही त्यातून निष्पन्न होते, दिसून येते. त्यामुळे भविष्यात ह्याच व्यक्तीमुळे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्यामुळेच महाराष्ट्रात परिवर्तन झालं आणि देशात पण झालं. बरोबर. सर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, विजय तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे. उद्धव साहेबांचा कुठला गुण तुम्हाला आवडतो? नम्रपणा. नम्र आहेत. व्यक्तिगत भेटीगाठीत काय झालं? नाही, आमच्या सर्वसामान्य पदाधिकारी शहर प्रमुख जरी असलो तरी गेल्यानंतर हा बोला शहर प्रमुख, बोला तुम्ही बोला, आदरानं बोललं. आदर संस्कारिक, आदर म्हणण्याचे संस्कारिक, मातोश्रीचे ते संस्कार आहेत असं वाटतं. संस्कार. तर मी रॅपिड फायर तुमच्या बरोबर खेळणार आहेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत आणि एकच उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कदाचित उत्तर देताना तुम्हाला विस्तृतपणे सांगावं पण लागेल, पण उत्तर तुम्हाला दिलं पाहिजे. रॅपिड फायर मध्ये माझा पहिला प्रश्न आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे की एकनाथ शिंदे, आणि का? उद्धव साहेब. काय याला उत्तरच नाही. काय याचं उत्तर आताच्या निवडणुकीत समजलंच. एका क्षणात आहे तुमचं, उद्धव साहेब. ओके. रवी किरण इंगोलेंची इमेज एक डॅशिंग नेता म्हणून आहे कोल्हापूरमध्ये, डॅशिंग म्हणतोय मी, आणि लोकांना आवडतं त्यांचं डॅशिंग असणं. रवी किरण इंगवलेना स्वतःला काय वाटतं, हळवा रवी किरण इंगवले की डॅशिंग रवी किरण इंगवले? नाही हो, तसं दोन्ही शब्द मॅच होत नाहीत. जशी परिस्थिती तसा मी. ओके. कार्याला कार्य, कावाला काव. ओके. तरुणांनी नोकरी केली पाहिजे की व्यवसाय केला पाहिजे, तुम्ही काय सांगाल? दोन्ही. जे सुशिक्षित असतील, शिकलेले असतील त्यांनी नोकरी करावी. जे शिकत उद्योगधंदा करत असतील, परिस्थिती नाही म्हणून किंवा परिस्थिती आहे म्हणून उद्योगधंदा करणार असतील, म्हणजे परिस्थिती जशी असेल तशा पद्धतीनं म्हणजे अल्टरनेट वागलं पाहिजे. डेफिनेटली. म्हणजे परिस्थितीनुसार शिक्षण घेतलं असेल तर त्याने नोकरी करावी, आणि उद्योगामध्ये जर त्याला आवड असेल तर त्याला उद्योगपती व्हावं असं तुमचं मत आहे? नक्कीच. सगळ्यात महत्वाचा प्रश्न साहेब, उत्तरचे आमदार की शिवसैनिक कोल्हापूरचे, काय राहायला आवडेल, काय म्हणून राहायला आवडेल? उत्तरचा आमदार की कोल्हापूरचा शिवसैनिक? कोल्हापूरचा शिवसैनिकांचा आमदार. अतिशय हुशारीने उत्तर दिलेलं आहे, कोल्हापूरच्या शिवसैनिकांचा आमदार. आता एक सगळ्यात महत्वाचा पर्सनल रॅपिड फायरचा प्रश्न होता, टी शर्ट जीन्स मधले रवी किरण इंगवले की स्टार्चचा शर्ट घातलेले रवी किरण इंगवले? लोकांच्यात इमेज कुठली व्हावी असं वाटतंय, कुठली आवडेल असं वाटतंय? जनतेनं मला सगळ्या ड्रेसमध्ये स्वीकारायला हवं, कारण ह्याच्या अगोदर मी दाढी ठेवत नव्हतं कधी. आता दाढी ठेवली. इथून पुढचं आयुष्य आपण कसं दिसतो ह्यापेक्षा देव, देश, धर्म, परिवार, मित्र सांभाळावे, जनतेकडे लक्ष द्यावे. दाढी वाढवली का नाही वाढवली, कसा दिसतो याच्यापेक्षा कसा काम करतो. ओके. दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे असं तुमचं मत आहे? ह्यात लक्ष घातलं एकंदरीत. नक्कीच. हे होते माझ्या बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोल्हापूरचे शहर प्रमुख रवी किरण विष्णुपंत इंगवले. आपण त्यांचं व्यक्तिमत्व जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आयुष्यामधल्या अनेक महत्वाच्या घडामोडी, प्रसंग आणि त्याचबरोबर काही नाजूक प्रसंगांचा उलगडा त्यांनी केलेला आहे. अत्यंत हळवं आणि दुसऱ्या बाजूला तेवढंच डॅशिंग व्यक्तिमत्व आज आपण उलगडण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारचे व्यक्तिमत्व उलगडण्याचा प्रयत्न मी इथून पुढच्या काळामध्ये करत राहीन. तोपर्यंत रहा डिजिटल कोल्हापूर सोबत. धन्यवाद.